आता वळूयात देशपातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। काश्मीरमधल्या दहशतवाद्यांचा आता चुन के खात्मा होणार आहे, कारण दहशतवाद्यांच्या उचापतींविरोधात भारतीय लष्कराने ऑपरेशन कासो हातात घेण्याचा निर्णय घेतलाय। काय आहे ऑपरेशन कासो, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात काश्मीरमध्ये आक्रमक धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी खास कासो ऑपरेशन राबवण्यात येणार आहे। कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन अर्थात ऑपरेशन कासो हा दहशतवाद्यांच्या उचापतींवर जालीम उपाय ठरणार आहे। या दहशतवाद्यांविरोधात घेराव घालणं आणि शोध मोहीम असे दोन भाग असतील। तब्बल 15 वर्षांनंतर भारतीय लष्कराने अशा पद्धतीचं ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। 15 वर्षांपूर्वी लष्कराने ही कार्यप्रणाली बंद केलेली होती। ऑपरेशन कासोचा वापर मात्र आता ऑपरेशन कासो लवकरच हाती घेण्यात येणार आहे। ऑपरेशन कासोचा वापर काश्मीरमधल्या दहशतवाद प्रभावित कुलगाम, पुलवामा, तराल, बडगाम आणि शोपिया इथे मोठ्या प्रमाणावर केला जाईल। लष्कराने 15 वर्षांपूर्वी स्थानिकांच्या विरोधानंतर ऑपरेशन कासो बंद केलं होतं। 2001 नंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतरच घेराव घालणं आणि शोध मोहीम चालवण्यात येत होती। अशा अभियानाच्या वेळी येणाऱ्या अडचणींमुळे सुरक्षा दल स्थानिक लोकांपासून दुरावलं होतं, असं सुरक्षा दलांना वाटतं। नुकताच काश्मीरमधील युवा सैन्य अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांची शोपियानमधल्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती। दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावतोय आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर लष्करानं ऑपरेशन कासो सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये 4000 सैनिकांच्या मदतीनं नुकतंच एक मोठं अभियान राबवलं होतं। त्यात अपेक्षित यशही मिळालेलं होतं आणि त्यामुळे याच ऑपरेशनचं मोठं स्वरूप आता कासो ऑपरेशनच्या रूपानं आगामी काळात पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। ऑपरेशन कासो हे प्रभावी असेल, मात्र या ऑपरेशनला प्रबळ राजकीय पाठबळाची आवश्यकता असल्याचं मत माजी कमांडंट रवींद्र पाठक यांनी व्यक्त केलंय। त्यांच्याशी खास बातचीत केली आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। हे कासो ऑपरेशन कसं असतं, काय असतं आणि याचा कितपत फायदा या लष्कराला, भारतीय लष्कराला आता होईल, हे आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कमांडर रवींद्र पाठक सर आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही मला सांगा, हे ऑपरेशन नेमकं कासो जे ऑपरेशन आहे याबद्दल काय माहिती आहे आणि कशा पद्धतीचं हे ऑपरेशन असेल? या ऑपरेशनमध्ये खरं म्हणजे शोध घेण्यात येतो दहशतवाद्यांचा, सगळ्या बाजूनी सराव त्यांना घेरून आणि मग त्यांच्यावर कारवाई करण्यात येते। आता हे 15 वर्षापूर्वी बंद झालेलं ऑपरेशन सुरू केलं आहे, ही एक चांगली स्टेप आहे, एक पुढचं पाऊल आहे असं मी म्हणेन। परंतु हे चालू ठेवलं पाहिजे। हे जे आपण चालू ठेवणं, बंद करणं हा जो क्रम आहे, याच्यामुळे दहशतवाद्यांना त्यांचा फायदा होतो। ज्या कारणामुळे ही 15 वर्षापूर्वी किंवा जेव्हा बंद करण्यात आली तेव्हा जे कारण होतं स्थानिकांचा विरोध, याच्यावर आपण काय करणार आहोत? आज तर आपण बघता ही कारवाई न करता देखील स्थानिकांचा विरोध आहे। मग त्या विरोधाला जेव्हा भारतीय सैनिक एका विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतात किंवा ॲक्शन घेतात, त्याचा जर आपणच विरोध केला तर मग मला वाटतं या मोहिमेचं जे मुख्य उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही। याच्यातली थोडीशी छोटीशी मोहीम एक शोपियानमध्ये आत्ता चालवली त्यांनी, त्याला बराच विरोध झाला, बऱ्याच लोकांनी त्याचा विरोध केला। पण या विरोधाला उत्तर द्यायला जे पॉलिटिकल बॅकिंग लागतं ते पॉलिटिकल बॅकिंग अनफॉर्च्युनेटली श्रीनगरमध्ये नाही आहे। कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता राजकीय लोकांनी लष्कराच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे, असं सूचक वक्तव्य सुद्धा त्यांच्याकडनं करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह मी अक्षय कुडकेलवार, जय महाराष्ट्र, पुणे। दरम्यान दक्षिण काश्मीरच्या कोणकोणत्या भागात ऑपरेशन कासो राबवण्यात येणार आहे आणि कसं असेल या ऑपरेशनचं स्वरूप, याचा गुगल मॅपच्या द्वारे आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी।
दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी भारतीय लष्कराकडून कोसो ऑपरेशन हाती घेण्यामध्ये आलेलं आहे. हे कोसो ऑपरेशन प्रामुख्याने दक्षिण काश्मीरमध्ये राबवण्यात येणार आहे. यापूर्वीही 15 वर्षापूर्वी हे कोसो ऑपरेशन सुरू होतं, मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे हे ऑपरेशन बंद करण्यात आलं आहे. आता दक्षिण काश्मीरमधल्या कोणत्या भागामध्ये ऑपरेशन सुरू असणार आहे हे तुम्हाला मी मॅपच्याद्वारे दाखवणार आहे की आपण या ठिकाणी मॅप पाहत असाल. दक्षिण काश्मीरमधला तराल भाग असेल, कुलगाम भाग असेल, पुलवामा भाग असेल, बडगाम भाग असेल, शोपिया भाग असेल, यामध्ये हे ऑपरेशन सुरू होणार आहे. या ऑपरेशनमध्ये प्रामुख्याने शोध मोहीम राबवली जाते, त्यानंतर घेरण्यात येतं आणि त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात येतो. आपण जर पाहिलं तर यापूर्वी शोपिया भागामध्ये हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. 4000 जवानांच्या सहाय्याने हे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडलं होतं. त्यामुळे यापुढे मोठं ऑपरेशन करण्याचं भारतीय लष्कराने ठरवलेलं आहे आणि या ऑपरेशनचं नाव आहे कोसा. कॅमेरामॅन चेतनसह तुषार उपनवर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.